नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. राज्याच्या राजकारणात आता नवीन असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर तो ट्विस्ट काय असणार आहे, तर त्याच्याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आज 23 डिसेंबर रोजी भेट घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये काय चर्चा झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये काय नवीन पाहायला मिळणार आहे, याच्याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनच महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये अनेक रुसवे फुगवे पाहायला मिळालेले आहेत. सर्वात पहिले मुख्यमंत्र्याची निवड, त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांची निवड, त्याच्यासोबतच मंत्रिमंडळाचा विस्तार, त्यानंतर मंत्रिमंडळाचे म्हणजे पदांची विभागणी, म्हणजे कुठल्या मंत्र्याला कुठलं खातं दिलं त्याच्याविषयीच्या चर्चा झाल्या. आणि त्यानंतर मग राज्यामध्ये वेगवेगळे मंत्री जे आहेत त्यांनी आपले मंत्रिपदाला मुकलेले आहेत. एकूण 12 मंत्री जे आहेत जुने, त्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही आहे. परंतु या सगळ्यांच्या सगळ्यात जास्त चर्चा झाली ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जे ज्येष्ठ नेते आहेत छगन भुजबळ यांची. तर मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ जे आहेत ते नाराज असल्याचे दिसून आले. नाराज नेत्यामधील एक नेते जे होते ते छगन भुजबळ होते. तर त्यांनी आपलं एक त्यांच्या जहा नाही चाइना वहा नाही रहना असं सांगूनच त्यांनी आपलं जे आहे ना नाराजी व्यक्त केली होती. तर पण 23 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ साहेब व त्यांचे मुलगा समीर भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री छगन जे आहेत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आता नवीन चर्चांना उधाण आलेलं आहे की आता छगन भुजबळ साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून BJP प्रवेश करणार का, किंवा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते पाहायला मिळणार आहे का, किंवा मग छगन भुजबळ साहेबांना काही केंद्रामध्ये नवीन पद दिलं जाणार आहे किंवा नवीन एखाद्या पदावर त्यांना पाठवलं जाणार आहे का, तर ते आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना हा उधाण आलेला आहे. तर छगन भुजबळ साहेबांनी फडणवीसांच्या भेटीनंतर माध्यमाला सांगितलं आहे की राज्यामध्ये विविध घटना घडलेल्या आहेत, विविध सुट्ट्या आलेल्या आहेत, मुलांना सुट्ट्या आलेल्या आहेत. याच्यासोबतच राज्यामध्ये ज्या विविध घटना झालेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांनी 8 ते 10 दिवसाचा वेळ मागून घेतलेला आहे. त्यानंतर काहीतरी तुमचा जो नाराजी दूर करण्यासाठी नक्कीच विचार केला जाणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता छगन भुजबळ साहेबांना दिलेलं आहे. आणि भुजबळ साहेबांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलेलं आहे की ओबीसी समाज जो आहे ना, तर तो मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज झालेला असल्या कारणाने तसेच राजकीय आणि सामाजिक विषयांवर पण मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं पण सांगण्यात आलेलं आहे. माध्यमांशी छगन भुजबळ साहेबांनी जे दिलेलं उत्तर आहे तर त्याच्यासोबत हे सगळ्या गोष्टी होत्या. तर आता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे की छगन भुजबळ साहेब BJP म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील का, त्यांना केंद्रामध्ये कुठलं एखादं पद दिलं जाणार आहे किंवा राज्यातच एखाद्या मोठ्या पदावर त्यांना पाठवलं जाणार आहे, ते आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारचे जी राजकीय बातमी होती तर त्याच्याविषयीची ही आजची माहिती होती. या राजकीय चर्चेच्या बातमीचा जो आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला झालेला बदल दिसण्यास, पण ही जी बातमी होती तर मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ साहेबांच्या भेटीदरम्यान झालेली जी चर्चा आहे, मग ती राजकीय होती, सामाजिक होती, किंवा मग ते येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या बदलाविषयी होती, ते आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ही होती आजची बातमी. तर कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर कळवा. तुम्हाला कुठल्या प्रकारच्या बातम्या पाहायला आवडतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये तुमच्या काही सजेशन असतील किंवा काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद.